नमस्कार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण वक्तृत्व कला घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. पण आपले जे गुरुवर आहे, मी पण आता प्रत्येकाचं या ठिकाणी वक्तृत्व बद्दल या ठिकाणी मी बरंच व्याख्यान ऐकलं. वक्तृत्व हा शब्द तर माझ्यासाठी फार दूर होता. भाषणाचं नाव शुद्ध भाषेमध्ये वक्तृत्व असतं हे सुद्धा माहीत नव्हतं सर मला. म्हणजे सांगायचं थोडक्यात, ज्यावेळेस मी इथं आलो, ज्यावेळेस या ऋतुरंग हॉलमध्ये आलो, पहिल्या दिवशी आलो, त्या दिवशी तर माझी परिस्थिती अशी झाली की मला वाटलं की कुठेही लच्चामळ मागं लावून घेतोय मी. माझं बरं आहे, साईट बरं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, हे शिकायची कुठं लच्चामळ मागं. पण धाडस केलं. त्यावेळेस सरांना मी भेटलो. सर म्हणले, तुमच्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं, तुम्ही जर चांगलं त्या ठिकाणी क्लास प्रत्येक शनिवारी जॉईन केला, ॲब्सेंट नाही राहिले, तर तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकता. पण तरी बी सर मला त्याच्यावर काही विश्वास बसत नव्हता, कारण कधी कुठल्या स्टेजवर गेलो नाही, कधी कुठं काही गेलो नाही. पण नंतर सरांनी मला परत सांगितलं की नाही, मी त्या ठिकाणी तुम्ही चांगलं बोलू शकता. मग मी त्या ठिकाणी विचार केला की आता काही ना काहीतरी आपल्याला सरांनी एवढं सांगितलं, आणि ज्या सरांनी माझ्यासारखा जो न बोलणारा दगड त्यांना त्या ठिकाणी बोलतं केलं. आज मी चांगल्या प्रकारे 2-4 मिनिटं चांगलं बोलू शकतो. मत असतो ना आपण, नाचणारा मोर आणि पैशाचा जो राग कायमस्वरूपी नसतो. नाचणारा मोर आणि पैशाचा जो राग कायमस्वरूपी नसतो. काळ संपला की पसारा आणि पिसारा हा त्या ठिकाणी आवरून ठेवायचा लागतो. पण वक्तृत्व कला अशी आहे, ही वक्तृत्व कला अशी आहे की तुमचा पसारा आणि पिसारा हा वाढत जात असतो. म्हणून कणसे सरच्या या क्लासला आपण सर्वांनी परत जॉईंट व्हावं, एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.